मन भरून येतं अशा प्रकारची आमच्या सर्व कार्यकर्त्यांची परिस्थिती झालेली आहे। सत्यजितनी त्यांच्या मोबाईलच्या फोनचा किस्सा मगाशी भाषणामध्ये सांगितला आणि ही गोष्ट खरी आहे की देशमुख साहेबांना कुणी जरी फोन केला तर ते फोन घ्यायचे सांगतो तुम्हाला। कधी कुणाचा त्यांनी त्या ठिकाणी अनादर केला नाही। एक किस्सा आठवला म्हणून त्या फोनच्या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं, मला राहावं ना म्हणून सांगतो। मंत्रालयामध्ये आमची कॅबिनेटची मीटिंग झाली आणि आम्ही दोघं लिफ्टनी खाली आलो। मला म्हणले चल वर्षापर्यंत गाडीत आपल्याला काही बोलायचंय। गाडीत बसलो आम्ही दोघं जण आणि प्रायव्हेट सेक्रेटरी पुढे बसला होता। 2 मिनिटं झाल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला। त्यांनी फोन घेतला, कोण बोलतंय? तिकडून आवाज आला, मी अब्दुल बोलतोय। हे म्हणले कोण अब्दुल आहे? ते म्हणले मी अब्दुल बोलतोय। अरे म्हणले तुझं काम काय? तर ते म्हणले साहेब माझा जनावर घेऊन जाणारा टेम्पो पकडला, तेवढं सोडायला सांगा सांगतो। फोन ठेवला आणि मला म्हणले बघा काय माणसं, मला काम, मी राज्याचा मुख्यमंत्री टेम्पो सोडायला सांगतोय म्हणले। मलाही राहावं ना, म्हणलं साहेब 5 मिनिटं गेलं, मी म्हणलं साहेब फोन लावा। त्या बिचाऱ्याने एवढ्या अपेक्षेने तुम्हाला फोन करून सांगितलं टेम्पो सोडायला, आणि हा कोण आहे म्हणलं अब्दुल। मग पुढं त्यांच्या पीएला मी म्हणलं अरे लाव फोन एसपीला सातारा लातूरच्या। त्यांनी फोन लावला एसपीला। आता प्रॉब्लेम असा झाला की तो टेम्पो कोणत्या पॉलिटिशियनला अडवला हीच माहित नव्हतं सांगतो। सांगितलं आता टेम्पो सोडायला। एसपी पण भारी होते, त्यांनी वायरलेस केली सगळ्या लातूर जिल्ह्यामधल्या सगळ्या पोलीस स्टेशनला की त्या अब्दुल भाईचा टेम्पो कुठे पकडलाय सांगा सांगतो। आणि मग नंतर आम्ही वर्षावर पोचेपर्यंत फोन आला की साहेब तो टेम्पो सोडला, अहमदपूर पोलीस स्टेशनला टेम्पो होता सोडला। मग मी म्हणलं हा कोण अब्दुल भाई आहे? मग ती पीए मला म्हणाला हा बाबळगावचा साहेबांच्या गडीच्या समोर राहतो, हा अब्दुल भाई म्हणजे सांगतो। म्हणजे एखाद्या सामान्य माणसाने जरी काम सांगितलं तरी करण्याची भूमिका असायची। आणि लक्षात किती असायचं बघा, याच टाउन हॉलवरती आमचा एकदा कार्यक्रम चालला होता आणि त्या समोरच्या बाजूलाच एक 10-12 माणसं हार घेऊन आली होती आणि आम्ही दोघंही स्टेजवर बसलो होतो सांगतो। पोलीस काय त्या माणसांना सोडत नव्हते। साहेबांनी बघितलं आणि म्हणले ती माणसं सोडा, म्हणले आपली माणसं आहेत सांगतो। कार्यक्रम संपला, आम्ही स्टेजवरनं खाली जाताना ती 10-12 माणसं खाली हार घेऊन उभा राहिली होती। आम्ही दोघं उतरलो खाली स्टेजवरनं। तो माणूस हार घालायला पुढे आला, त्याला म्हणले मला हार घालू नको, म्हणले हर्षवर्धनला हार घाल। मी म्हणलं मी याला ओळखत नाही, मला कशाला हार घालायचा, तुम्ही मुख्यमंत्री आहात। अरे म्हणले तुला ह्यासाठी हार घालायला सांगतो, म्हणले हा अब्दुल भाई तो आहे, म्हणले तू फोन केलेला सांगतो। मग तो अब्दुल भाई पण भारीच होता सांगतो। हा तो खाली वाकला आणि त्यांनी एक मोठा गुलाबाचा हार आणला होता। मी म्हणलं ही कुणाला आहे? म्हणलं हा साहेबांना घालायचा आहे। म्हणलं घाल साहेबांना हार। मग त्या अब्दुल भाईला म्हणलं साहेबांना गुलाबाचा हार का आणला तू? ते मला यासाठी हार आणलेला आहे की सगळ्या पोलीस स्टेशनला माझ्या टेम्पोचा नंबर गेल्यामुळे आता माझा टेम्पो जिल्ह्यात कुणी अडवणार नाही म्हणून साहेबाला हार घालतोय। म्हणजे एक फोन मुख्यमंत्र्यांचा काय करू शकतो, तर 5 वर्ष अब्दुल भाईने धंदा बिंदासपणे केला, काय काळजी करायची कारण नव्हती। म्हणजे हे नेतृत्व होतं, सामान्य माणसाला मदत करणारं नेतृत्व सांगतो। मला आठवतं त्यांच्यावर अनेक वेळा आषाढी एकादशीला आम्ही जायचो सांगतो। एकदा गेलो आम्ही आषाढी एकादशीच्या महापूजेला, मी भाषणामध्ये सांगतो दुष्काळ पडला होता आणि त्या पुजाऱ्याने विचारलं पंढरपूरला की मुख्यमंत्री महोदय काय साकडं घालायचं महाराष्ट्राकरता, तुम्ही काय मागणी करणार आहे? देशमुख साहेब म्हणले महाराष्ट्रामध्ये धोधो पाऊस पडू द्या, एवढं साकडं घाल आणि पूजा कर म्हणले सांगतो। झाली पूजा, आम्ही बाहेर आलो, इतका पाऊस झाला, अर्धा महाराष्ट्र त्या ठिकाणी जलमय झाला सांगतो। पुढच्या वर्षी परत पूजेला आम्ही गेलो, कारण दरवर्षी मी जातो कारण आमच्या घरी पंढरपूरची वारीच आहे। पुन्हा त्या पुजाऱ्याने विचारलं मुख्यमंत्र्यांना काय साकडं घालू? मुख्यमंत्री म्हणले जेमतेम पाऊस आणि गरजे एवढा पाऊस पडू दे, एवढंच साकडं घाल म्हणले सांगतो। आता म्हणजे ही समय सूचकता ज्याला म्हणतो आपण, कधी काय बोलावं, कधी कशा पद्धतीनं आलेल्या माणसाला मदत करावी, ही खऱ्या अर्थानं देशमुख साहेबांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घडवलं। मला आठवतंय दिलीपरावजी 2009 साली माझ्या मतदारसंघामध्ये ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आला होता, रात्री 2 वाजता मला फोन आला। मला म्हणले हर्षवर्धन कसं काय चाललंय? काय नाही म्हणलं साहेब ठीक चाललाय प्रचार।
नाही म्हणले उद्या मी 5 वाजता तुझ्या मतदारसंघात सभेला येणार आहे, तुला पाहिजे तर माझी सभा ठेव. म्हणलं काय साहेब गरज नाही, मी येणार आहे म्हणले सभेला, आणि फोन ठेवला खाली सांगतो. हा वालचंदनगरला सभा ठेवली त्यांची सांगतो, मला अजून आठवतंय, त्याचं क्लिपिंग सुद्धा माझ्याकडे आहे. आणि आले खास, हे आपला सहकारी विधानसभेला उभा राहिलेला आहे, आपला एक जेव्हा भावाचा मित्र विधानसभेला उभा राहिलेला आहे, तो निवडून आला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन, आणि जे भाषण केलं मी आपल्याला सांगतो, त्या भाषणावर मी 18,000 मतांनी निवडून आलो. तुम्हाला सांगतो मी सांगण्याचा उद्देश असा आहे की तळमळ असायची सांगतो तुम्हाला. हा एकदा का शब्द दिला की तो शब्द पूर्ण करण्याची ताकद ही देशमुख साहेबांच्या माध्यमातून असायची. 99 साली मला राज्यमंत्री केलं, 5 दिवसामध्ये माझा मंत्रिमंडळात समावेश झाला म्हणून वादळ पेटलं सांगतो सगळं. मग मी गेलो साहेबांच्या घरी, दिलीपरावजी पण होते. मी म्हणलं साहेब आता मला तुम्ही राज्यमंत्री केलंय, माझ्यामुळं सगळं सरकार स्टेकला लागले, मी राजीनामा देऊन टाकतो. नाही म्हणले द्यायचा राजीनामा, नाही म्हणलं ही राजीनामा घ्या, माझ्या राज्यमंत्री पदापेक्षा तुमचं मुख्यमंत्रीपद महत्वाचं आहे, सरकार महत्वाचं आहे. मंत्रीपद येईल नाही तर जाईल त्याची काय फार चिंता आम्ही केली नाही. 25-25 वर्ष आम्ही पण लाल दिव्यात फिरलेली माणसं आहे, त्यामुळे त्याचं काय फार मोठं आम्हाला महत्वाच्यातला काही भाग नाही. शेवटी राजीनामा दिला आणि माझ्या भागामध्ये एक कार्यक्रम होता सांगतो. हा आणि आले विलासराव देशमुख माझ्या भागामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं, आणि भाषणामध्ये काय सांगितलं शेवटी भाषण संपताना, ते म्हणले या इंदापूर तालुक्याचं वजय म्हणले माझ्या खांद्यावर, पण एक लक्षात ठेवा म्हणले हा विलासराव देशमुखांचा शब्द आहे, हे सगळं वजं व्याजासहित मी तुम्हाला परत केल्याशिवाय राहणार नाही, आणि 4 महिन्यामध्ये मला राज्यमंत्र्यांचं कॅबिनेट मंत्रीपद करून टाकलं. ही ताकद विलासराव देशमुखांच्या सभेमध्ये या ठिकाणी होती. आणि म्हणून असा एक कणखर नेता या भागामध्ये तुम्हा आम्हा सर्वांचं नेतृत्व एक खंबीरपणानं करणारं असं देशमुख साहेबांचं या ठिकाणी नेतृत्व होतं. विषय खूप आहेत, किस्से बरेच सांगता येतील. मी आता महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या संदर्भामध्ये दिलीपरावजी एक पुस्तक लिहितोय आता सांगतो, आणि आलंय पुस्तक जवळजवळ माझं आता कंप्लीट झालंय. जरा 2-4 वर्ष बाबा मोकळा वेळ होता सांगतो, म्हणलं आता ह्या मोकळ्या वेळेमध्ये इकडे तिकडे फिरण्यापेक्षा एखादं पुस्तक लिहावं. त्यामध्ये सगळे किस्से जे आहेत सांगतो महाराष्ट्राच्या विधिमंडळामधले असतील किंवा जे काही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये घडतात, आणि मला आवर्जून सांगितलं पाहिजे त्या पुस्तकाची सुरुवातच स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्याच नावानं झालेले आहे, हे मला आपल्या सर्वांना आवर्जून या ठिकाणी सांगायचं. आणि म्हणून माणसं उभा करण्याचं काम त्यांनी केलं.